नमस्कार मित्रांनो, तुम्ही जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. लिपिक शिपाई पदासाठी, जास्त करून शिपाई या पदासाठी असेल, तुम्ही फॉर्म भरलेले असतील. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पहिला बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की शॉर्टलिस्ट लागेल की नाही. तर मित्रांनो, शॉर्टलिस्ट लागेल की नाही त्याबद्दल सर्व अधिकार जे आहेत न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, माझ्या मताप्रमाणे सध्या जी तुमची TCS कंपनी परीक्षा घेते त्यांनी जवळपास 1000 रुपये फीस घेतलेले. त्याप्रमाणे जर पाहिलं तर मित्रांनो, सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याचा चान्स या ठिकाणी भेटू शकतो. 99.99% मित्रांनो ते चान्सेस आहेत. परंतु हे माझ्या मतानुसार अंदाजित माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. परंतु सर्व अधिकार जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये मित्रांनो शॉर्टलिस्ट लावायची की नाही ते. आता मित्रांनो, काही होऊ शकतं, कन्फर्म नाही मित्रांनो या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की मित्रांनो सांगा. तर आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढची जी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की या व्हिडिओला लाईक करा, कारण की याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की 30 मार्क्स जे आहेत तुमचे शिपाईचे असतील किंवा 40 मार्क्स जे लिपिकचे असतील ते का महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक करायचे, कोणती पुस्तकं अभ्यासायची. मग आता अभ्यासक्रम याचा नेमका काय असणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे जे मी तुम्हाला 4 प्रश्न सांगत आहे, ही जी महत्त्वाची माहिती सांगत आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची दिशा, एक इन्स्ट्रक्शन भेटणार आहे की अभ्यास कशा पद्धतीने करायचा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इतरही माहिती अजून दुसरी कुणीही घेऊ शकता. एवढी माहिती सांगितली, फक्त तेवढंच करायचं नाही मित्रांनो. जर मी सांगेल जे त्या पद्धतीनेच होईल असंही नाही मित्रांनो, कारण की जो सिलेबस आहे त्याच्यावरती कुठलाही कसाही प्रश्न मित्रांनो येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, आपण सुरुवातीपासून उलटेपासून म्हणजे उलटे जे पहिला प्रश्न होता आपला, चौथा प्रश्न होता की 30 मार्क्स का महत्त्वाचे, तिथपासून चालू करूया जेणेकरून तुम्हाला समजेल. 30 ते 40 मार्क्स म्हणजे लिपिक आणि शिपाईसाठी 30 मार्क, लिपिकसाठी 40 मार्क्स का महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो 30, जसं शिपाईचं पाहिलं आपण, 30 मार्क्सची पेपर तुमचा होणार आहे लेखी परीक्षा. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेणं गरजेचं आहे तुम्हाला, कारण की पुढील जी स्वच्छता चाचणी आणि मुलाखत जी आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स पडले तर हे मार्क तुम्हाला निवड यादीमध्ये येण्यासाठी उपयोगी पडतील. कारण की मित्रांनो, इथं लेखीमध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स पडले तर एखाद्या वेळेस मित्रांनो जर तुमचा नंबर प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये लागला तर मित्रांनो मग त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही, कारण की वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर जॉईन करून घेण्याची किंवा तुमची निवड होण्याची शक्यता मित्रांनो खूप कमी असते. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं पहिल्यांदाच नाव जे आहे ते सिलेक्टेड लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला त्यासाठी हे 30 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत, हे 40 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. तर याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. मुलाखत आणि स्वच्छता चाचणी, क्रियाशीलता चाचणी याच्यावरती जास्त फोकस नाही केला तरी चालेल, कारण की त्याचे मार्क्स तुम्हाला जेवढे भेटायचे तेवढे ते त्याच वेळेस मित्रांनो ठरेल. पहिल्यांदा फोकस करायचा आहे 30 ते 40 मार्क्सची तुमची जी परीक्षा होते लिपिक शिपाईची त्याच्यावरती. याच्यामध्ये मित्रांनो मग तुम्ही 2018च्या मागील प्रश्नपत्रिकां पाहू शकता. त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, मग आता तुमचा अभ्यासक्रम काय आहे, कोणती पुस्तकं वापरायची, काय टॉपिक्स तुम्हाला करणं महत्त्वाचे गरजेचं आहे, महत्त्वाचे टॉपिक्स काय आहेत. तर पहा, सर्वात अगोदर पाहूयात की महत्त्वाचे टॉपिक्स काय आहेत ज्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला नक्की प्रश्न येऊ शकतो. तर मागील जो अनुभव आहे 2018 मध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती त्यावरनं सांगतोय. बघा मित्रांनो, पहिला टॉपिक तुम्ही करू शकता ज्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला आहे त्या जिल्ह्याचा मित्रांनो इतिहास, भूगोल असेल किंवा महत्त्वाच्या कोण व्यक्ती असतील, काही घडामोडी घडलेली आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्या जिल्ह्याविषयी मित्रांनो त्याचा इतिहास काय आहे, त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. तर हे एक करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, न्यायालयाबद्दल, न्याय प्रक्रिया जी आहे त्याबद्दल सर्व माहिती करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती कोणताही प्रश्न येऊ शकतो, कारण की ही भरती जी होते ती न्यायालयाची भरती होते मित्रांनो. त्याच्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेवरती, जसं की मित्रांनो भारताचे सर्वोच्च न्यायालय, स्थापना, कोठे आहे सर्वोच्च न्यायालय, न्यायाधीशांचा कार्यकाळ काय असतो, भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश किंवा जे सरन्यायाधीश आहेत ते कोण आहेत, त्यांचा कार्यकाळ काय आहे, कितवे न्यायाधीश आहेत ते सरन्यायाधीश आहेत, त्यांची निवड कोण करतं, न्यायाधीशांची निवड कोण करतं, हे प्रश्न तुम्ही मित्रांनो करायचे आहेत. हे झालं सर्वोच्च न्यायालयाबद्दल. असे प्रत्येक या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेवरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला साधे साधे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्याच्यावरती हमखास मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाबद्दल, त्यांची खंडपीठं मित्रांनो कुठं कुठं आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. उच्च न्यायालयाचे देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठं खालीलपैकी कोठे नाहीत, तर खालीलपैकी कुठले खंडपीठ नाही आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग आता अभ्यासक्रम काय आहे नेमका आणि याची नेमकी पुस्तकं कुठून काढायची, कसा अभ्यास करायचा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर लक्षात राहू द्या तुमचा अभ्यासक्रम. याच्यामध्ये जवळपास पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला एक
साधारणतः 8 टॉपिक जे आहेत सिपाई आणि लिपिकसाठी कॉमन आहेत. 9वा टॉपिक जो आहे तो लिपिकसाठी संगणक हा वेगळा आहे, फक्त सिपाईसाठी नाही येतो. ठीक आहे. जवळपास 8 टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो मग इतिहास आहे. इतिहासमध्ये पाहिलं आपण तर तुम्ही महाराष्ट्राची बोर्डाची पुस्तकं जी आहेत स्टेट बोर्डाची, उदाहरणार्थ 11वीचा इतिहास तुम्ही वाचू शकता मग त्यासाठी, किंवा इतर पुस्तकं जी असतील तुमच्याकडे इतिहासाची कुठला ठोकळा असेल किंवा मित्रांनो इतर कुठलीही पुस्तकं तुम्ही घेतलेली असेल त्यामधील तुम्ही इतिहासाचे प्रश्न वाचू शकता. इतिहास मित्रांनो तुम्हाला एवढा हार्ड विचारला जाणार नाही. महाराष्ट्राबद्दल, समाजसुधारकांबद्दल याच्यावरती अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतील. त्याच्याबरोबर मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही AB सौदी सरांचं जे महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तकं आहे ते वापरू शकता, किंवा मित्रांनो तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशनमध्ये भूगोल हा विषय असेल, किंवा तुमचं 10वीला भूगोल हा विषय होता, त्या पद्धतीचे मित्रांनो एकदम सोप्या लेवलचं तुमचं एक 7वीच्या लेवलची मित्रांनो ही तुमची परीक्षा आहे. तर एकदम सोप्या लेवलचं तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे. त्यातली त्यात तुमच्या जिल्ह्याचा भूगोल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ज्या जिल्ह्यामधून अर्ज करताय तिथला, अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरा टॉपिक असू शकतो तुम्हाला राज्यशास्त्र किंवा राज्यघटना, ज्याच्यामध्ये मित्रांनो राष्ट्रपती, सध्याचे राष्ट्रपती असतील किंवा होऊन गेलेले राष्ट्रपती असतील, कितवे राष्ट्रपती आहेत असे प्रश्न येऊ शकतात. सोपे प्रश्न येतील मित्रांनो. राज्यपाल, सध्याचे राज्यपाल असतील किंवा मागचे राज्यपाल असतील त्याच्याबद्दल किंवा यांच्या निवडीबद्दलचे प्रश्न असू शकतात. न्यायमंडळ, ज्याच्यामध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालय हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. महाराष्ट्रामधील मित्रांनो विधिमंडळ जे आहे, सध्या अधिवेशन जे चालू झालेलं आहे, किंवा मित्रांनो त्याच्यामधील आमदार असतील, खासदार असतील, याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो, किंवा जे मंत्री आहेत, महत्त्वाचे मंत्री कोण आहेत त्याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. इतिहास नागरिकशास्त्र जे विषय आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 8वीचं इतिहास नागरिकशास्त्राचं पुस्तक देखील आहे, ते देखील तुम्ही एकदा वाचू शकता. एखाद्या वेळेस तुम्ही त्यामधून नोट्सही काढू शकता मित्रांनो. जास्त वाचायची देखील गरज नाही. जे तुम्हाला महत्त्वाचं वाटते महाराष्ट्राबद्दल, समाजसुधारकांबद्दल जे प्रश्न आहेत तेही तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो विज्ञान, त्याच्यामध्ये बोर्डाची पुस्तकं तुम्ही वापरू शकता विज्ञानाची. त्यानंतर 5वा मुद्दा आहे क्रीडामधील मित्रांनो चालू घडामोडीवरती तुम्हाला जास्त भर देणं गरजेचं आहे. क्रीडाच्या चालू घडामोडी असतील किंवा क्रीडाविषयी मित्रांनो काही प्रश्न असतील, तर याच्यासाठी मित्रांनो चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर साहित्यामध्ये मित्रांनो लेखक असतील, पुस्तकं असतील किंवा कादंबऱ्या असतील, कुणी लिहिलेले आहेत, कुणाची कादंबरी वगैरे, लेखक वगैरे, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. साहित्याबद्दल तुम्ही ऑनलाईन मित्रांनो करू शकता. सर्व यूट्यूबला देखील लेक्चर्स खूप सारे आहेत अवेलेबल तुम्हाला फ्रीमध्ये, तर तेही तुम्ही पाहू शकता साहित्याबद्दल. त्यानंतर व्याकरण, मराठी व इंग्रजी. आता मित्रांनो याच्यावरती मराठीवरती विचारलं जाईल की इंग्रजीवरती विचारलं जाईल हे फिक्स नाही मित्रांनो. लिपिकला मित्रांनो मागं 2018मध्ये इंग्रजीवर व्याकरणावरती प्रश्न होते. मराठीसाठी मित्रांनो सिपाई 2018ला प्रश्न होते, इंग्रजीवरती कमी प्रश्न होते. तर कुठेही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, परंतु मराठी व्याकरणावरती बहुतेक प्रश्न येतातच. इंग्रजीवरती जर कमी आले तर मराठीवरती येऊ शकतात. तर याचे मित्रांनो साधे प्रश्न असतील तुम्हाला व्याकरणाचे, त्याच्यावरती जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर चालू घडामोडी हे मित्रांनो करणं गरजेचं आहे. चालू घडामोडीचं तुमच्या मागच्या मित्रांनो जाहिरात येण्याच्या अगोदर 1-2 महिन्यापूर्वीच्या असतील, किंवा परीक्षेच्या 1-2 महिन्यापूर्वीच्या, परीक्षा तुमची ज्यावेळेस होते त्याच्या 1-2 महिन्यापूर्वीच्या चालू घडामोडी असतील, अशा पद्धतीने चालू घडामोडी करणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती डेडिकेटेड तुम्ही मित्रांनो रोजच्या रोज डे टू डे जे चालू घडामोडी घडतात त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. तर याच्यासाठी तुम्ही एखादं पुस्तक मार्केटमधनं जे चांगल्या पद्धतीचं आहे चालू घडामोडीचं ते रेफर करू शकता. कुठलंही चालू घडामोडीचं पुस्तक घेऊ शकता, किंवा ऑनलाईन मित्रांनो तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरती तुम्ही जनरल नॉलेज रोजचे रोज जे अपडेट होतात तेही तुम्ही त्याच्यामधूनही अभ्यास करू शकता. त्यानंतर मित्रांनो संगणक हे लिपिक पदासाठी आहे. बेसिक संगणक विचारलं जातं, शॉर्टकट असतील, शॉर्टकट कीज असतील, असे प्रश्न तुम्हाला संगणकावरचे विचारले जातात. तर हे झालं मित्रांनो सर्व तुमचं स्ट्रॅटेजी, अभ्यासक्रम वगैरे सर्व सांगितले तुम्हाला. यापैकी अजून तुमचे काय प्रश्न असेल तर नक्की विचारा. हां, इथं लिपिकसाठी मित्रांनो 40 प्रश्न 40 मार्क्स असतात, आणि शिपाईसाठी 30 प्रश्न 30 मार्क असतात. निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते. यासाठी वेळ किती असेल त्याची माहिती दिलेली नाही आहे मित्रांनो, ते नंतर आपल्याला समजेल. जसे अपडेट येतील तसे तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आता मित्रांनो तुम्हाला सरळ सेवेच्या प्रत्येक पदभरतीसाठी, जसं की मित्रांनो सध्या तुमची न्यायालयाची भरती TCS मार्फत होते, किंवा इतर जी पदभरती मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क TCS मार्फत होते, ZPची पदभरती असेल, अशा सर्व पदभरतींसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 2
पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, ज्याच्यामध्ये द्वितीय आणि चौथी आवृत्तीची आहे TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये मित्रांनो 7,000+ प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. दोन्ही पुस्तकांमध्ये 7,000 रुपये 7,000 प्रश्नांचा समावेश आहे. याच्यामध्ये जसं की पहा मित्रांनो, नगररचना पदभरती झालेली आहे तुमची, नगर परिषद झाली, तलाठी पदभरती झाली, वन विभागाची पदभरती झाली, सहकार विभाग, DMER, PCMC अशा विविध परीक्षांमधील जे प्रश्न TCSने विचारले मित्रांनो त्याचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. कारण की मित्रांनो TCS मार्फत सध्या तुमच्या ज्या परीक्षा होत आहेत, IBPS मार्फत होत आहेत, तो पॅटर्न जो आहे मित्रांनो रिपीट होतोय, रिपीट काही प्रश्न होत आहेत येणाऱ्या पुढच्या परीक्षामध्ये. त्यासाठी तुम्हाला हा मागचा प्रश्नसंच अभ्यासणं गरजेचं आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने हे पुस्तकं उपलब्ध केलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील, तेथून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील भेटून जातील. आणि त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की इंग्रजी व मराठी व्याकरण असेल, याच्यावरती मग TCSने कसे प्रश्न विचारले तेही तुम्हाला पाहता येणार आहे. आणि त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज मित्रांनो याच्यामध्ये तर दिलेलं आहे TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचमध्ये. त्याचबरोबर त्यांचं चालू घडामोडीसाठी पुस्तक आहे मित्रांनो, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. यामध्ये देखील मित्रांनो त्यांचं 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटून जातील. ऑनलाईनही तुम्ही खरेदी करू शकता, तेथून तुम्हाला पाहायला भेटून जातील. धन्यवाद.